बहिणींना. काय भावा बहिणींनो, झालं का सगळ्यांचं जेवण? हे का माझं तर जेवण झालंय. मी गप्पा गप्पा आताच भाकरी खाल्ली. सकाळपासून तुम्हाला सांगते, पाटापासून जंपार शिवायचं चाललं होतं माझं, आणि दाजीचं चाललं होतं तुमच्या काम, आणि माझं चाललं होतं काम. तर हे काय आता बेडगी मिरची वाळाय घातली या भावा बहिणीनं. बेडगी मिरची पावडर बनवायची ना. हे का बेडगी मिरची बेडगी मिरची पावडर पण आपल्याकडे उपलब्ध आहे. दाखवते तुम्हाला. हो का, आता बेडगी मिरचीची पावडर बनवायची, वाळाय टाकायची उन्हात. दाजी बा खाना खाया का? आ जेवण फिवण झालंय. आता मला बी झंपर शिवायच्यात भाऊ बहिणीनो. तर म्हणलं चला आज मसाला पॅकिंग बी करायचंय. आज लय कामाला काम हाया. माझं झंपर शिवून होस तर तुम्ही काय करा माहितीये का? बर का, ऐका ना, कांदा कापून वाळाय घाला, पुढच्या मसाल्याची तयारी. हा होय, आणि मिरच्याचं देठ काढून ही वाळाय ठेवा. मग आपण तवर माझ झंपर शिवून होईल, मग पॅकिंग करू. हा त्याचं देठ काढलेलं होतं की. हा ते ह्या मिरच्या वतलेल्या आता तुम्ही ते अहो देठ काढून वाळाय टाकायची, म्हणजे आहे ना वाळल पटकीन. आणि आज कुठाय होईल, ऑर्डर पॅकिंग करायच्यात. काय तर भावा बहिणीनं हो का, पोस्टमनचा कुठनं मुंबई दिली ना फोन उचलत नाही तर पार्सल वाली सुद्धा. म्हणजे पार्सल गेलेली ती पोस्टमन फोन करू करू त्यांच्या तोंडाला फेस येतोय. शेवटी त्यांनी आम्हाला फोन लावला. काळजीपूर्वक फोन उचलायचा. कुरिअर आल्यावर आपली कुणाचं बी आता कुरिअर तुम्ही ऍड्रेस म्हणजे ही टाकलेलं असतंय ऑर्डर, त्याच्यामुळं कुरिअर वाल्यांचं फोन येत कुरिअर आल्यावर. आणि नाही जर ह्यांनी फोन कुणाचा नाही उचलला की हो का तुम्हाला सांगते रिपीट येतंय. मग मला पदर चार्ज भरून अजून डबल पाठवावं लागतंय. पण आता मी भाऊ बहिणींनो काय करणार, जर रिपीट ज्याचं पार्सल येईल ना त्याचं पदर आहे ना, तुम्हाला सांगते परत त्यांच्याकडून चार्ज घेऊन टाकणार पार्सल. तसं पाठवणारच नाही. मग काय तर मग आपल्यालाच खर्च करून घेते होय. त्याच्यामुळे आम्ही सांगत असतो की तुम्ही ऍड्रेस व्यवस्थित बरोबर चालू, जवळ 24 तास जवळ असलेला फोन कशासाठी सांगतोय आम्ही. बरं चला मी झंपर शिवते. मला आहे ना इंजेक्शन काल बी नाही घ्यायला गेली. काय सांगायचंय, काल गुरुवार होता पण जाऊ दे, आज जाऊ. हाय का नाही, काय नाही. आता रक्त 11 पॉइंट झाले, त्याच्यामुळं काय नाही, जरा लेट का घ्यायला होय. हा पण ते ट्रीटमेंट असतंय ना, कशाला ट्रीटमेंट करायला केली. मग 4 दिवसांनी येऊ नकोय बाया, मग कमी झाल्यावर मग तीच आम्ही म्हणतोय. अयो इंजेक्शनाचा पावर आहे ना तो का बरोबर. समजा आता तुला सांगितलं ना वार, त्या वाराला घेतलं तर ती बरोबर काम करणार ती. म्हणजे इंजेक्शनाचं ती औषध तू जर थोडी केली त्या नाही घेणार मी इंजेक्शन जाऊन. एखादा दिवस जाय होय ना लेट झालं तर काय फरक पडतोय. काम धंदा आहे तर माणसाच्या माग, काय करायचं मग, उरकानाच काम. आता गोळ्या खाल्ल्या झोप आली तर उलसक झोपायला सुद्धा चान्स नाही. वाढू झालं बघा येतोय असं डोळं झाकल्यावर. झोपायचं ना, मग आराम करायचा. काय आराम करायचा, झंपर शिवायचे आता वाईलच, मसाले पॅकिंग करायच्यात वाईलच. भाऊ बहिणीनं मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे, फटाफट ऑर्डर टाका. आज मस्त पैकी बेत केला होता, वांग्याचं कालवण, डाळ टाकून नादखुळा. सुकटाच कालवण करायचं होतं मला, नाही तर कशाचं करावं. काय खावा ते बी देण्यात येत नाही बघा माझ्या. आज त्याचं कडाण करायचंय ना त्या मिरचीचं. ताजी ताजी फ्रेश काय म्हणतात ह्याला, बेडगी मिरची पावडर ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. मसाला ताजा ताजा फ्रेश ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. लसूण ताजा ताजा फ्रेश ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे.
तर वेळ न घालवता पटापट ऑर्डर करा आणि हा. आपल्या गावरान मसाल्याचा स्वाद घ्या. परत एकदा नंबर सांगू. चला सुरू करा. 98 22 20 85 82 आणि दुसरा नंबर 76 67 60 27 46. हा. पटापट ऑर्डर करा. आणि तुमची ऑर्डर बुक करा. लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, लसणाची चटणी, कांदा लसूण मसाला, लाल मसाला, लाल घरगुती मसाला, लाल आपलं कांदा लसूण घरगुती मसाला. परत तुम्हाला सांगते लसूण लसूण, अजून काय हळद. हळद नाही अजून उपलब्ध केली. पण मिळणार ना. हा पण मिळणार म्हणते दाजी. दाजीचं नुसतं काय मोठी बोलीन चव गेली, तिथली गंमत झाली. दाजीचं कसं आहे, मोठी बोलीन चव गेली. अजून तर काय उपलब्ध नाही केली. तूच हळदीची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवायला लागल्यात. ऑर्डर आल्यावर द्यावं लागेल का नाही. ऑर्डर आल्या बनवून देऊ भावा बहिणीनो. हळद कुणाला पाहिजे असेल ती बी सांगा. हो का, आता बीडगी मिरचीची ऑर्डर आहे तर बीडगी मिरची तयार करायचं चाललंय. लांडग ते आमच्या इथल्या जंगलातलं लांडग बी ऑर्डर करायचं असलं तरी सांगा. रातचं आलं ना शेरडा धरायला इथं बांधून ठेवून आणि कुरिअर मध्ये पाठवून देईन. होय, लांडग जरी कोणाला ऑर्डर टाकाय करायचं असेल तरी सांगा. संध्याकाळचं येते शेरडाच्या वासाने. मग एक एक लांडगा पोत डोक्यात घालून बांधून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी कुरिअरला टाकून देते पॅकिंग करून. पण त्याला लय मोठी हे लागेल बा कुरिअरची पिशवी. पोत्यात भरून पिशवीत भरायचं. त्याचं वजन किती भराल, लय पैसे द्यावं लागेल. चार्ज लय पडेल पण. हा चार्ज किती त्याचं 40-50 किलो वजन असतंय का. हा थांबा 40-50 5-6 हजार रुपये चार्ज पडेल तुम्हाला. 50 क्विंटल मग लय 10-1 हजार रुपये चार्ज पडेल बाया त्याला पाठवायचं. हा आला बघा फोन. दाजीला फोन चालू आहे. हा काय बोलायचं होतं दाजीला, ती फोन आलता म्हणून बंद केलं. कुरिअर ज्याची कुरिअर पोच झाले त्यांचा फोन येत आहे ना. तर काल आपण काय ऑर्डर पोच झाल्या, हा. आज काय ऑर्डर पोच झाल्या. जे त्याची काही शंका असेल त्यांनी फोन करून विचारा. हा. काय नाही काय नाही ज्याचे पोच नाही झाले ना त्यांनी आपण त्यांना पोच देऊ व्हॉट्सअपला. आणि मग तुमचं कुरिअर कुठपर्यंत आलंय, पार्सल कुठपर्यंत आलंय त्याचं तुम्हाला मिळ लागेल. काय नाही ती होतंय पोच. फक्त तुम्हीच मेहनत घ्या उलशीक फोन उचलायची. कोणी त्यांनी पोस्टमनने फोन केल्यावर फोन नको उचलाय, नाही तर काय उडत उड्या मारत ते पोस्टाला आपल्या ह्याला माहित आहे काय म्हणते त्या कुरिअरला कोणच्या घरी जायचंय. होय चला शिवण्या खाती वांग्याचं भरीत, वांगा भरीत आणि काय खाती बाजरीची भाकर. वांगा भरीत वांगा. चला भाऊ बहिणीनं आता लय काम आहे. पॅकिंग बी करायच्यात आज. परत म्हणताल पुन्हा आता आपली कितवं कुरी ही आहे ऑर्डर. तिसरी झाली, चौथी. हा चौथी चौथी का तिसरी. तिसरी का चौथी. तिसरी आहे. तिसरी. ती माग 4 पार्सल पाठवलेली, 4-5 पार्सल पाठवलेली ती ह्याची होती ना. ते पहिल्या ह्याच्यातली शिल्लक राहिलेली ती पाठवली होती. तिसरी ऑर्डर आहे आता आपली ही तिसरी. कांदा लसूण गावरान मसाला सगळं मिळेल. फक्त ऑर्डर करायची बाकी आहे. चला आता मी नाही लय वेळ घेत काय बोलत. आता मला झंपर शिवायच्या ती आणि दाजीला इकडं मिरच्या बसवलंय तर मी तिकडं ही करते. मग आता परत आहे ना ही मिरच्या वाळूस तर पॅकिंग चालू ठेवतो. आता पॅकिंग करतो. मग मिरची वाळली की दाना 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 आपल्या डंक्यावर कुठून घेऊ. होय दाना 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 त्याची पावडर करू आणि दाना दाना पॅकिंग करून तुमच्याकडे पाठवू. होय म्हणजे तुमच्या कालवणाला तर्री तर्री कशी तर्री आहे ना. हसा येत आहे बघा माया बोलण्याच. हा मग ती स्पेशल पावडर ऑर्डर आहे ना. ऑर्डर मध्ये स्पेशल पावडर पाहिजे.
हा म्हणजे आपली मिरची पावडर कशी असती तशी त्याची बी पावडर असती ना. हा नाही पॅकिंग करायची ना, पावशेर अर्धा किलो काय असं हा बीडगी हा आणा लवकर मग परत परत एकदा आम्ही गुतलो ना कामात मग टाइम लागतो. करायची आम्हाला सुरू. हा किती आहे बुक ना? आणा उद्या मसाला आण, पण मिरचीला कमी देऊ नका, डंक्यात दणक मारत मग. हा कमी अर्धा किलो कुठंच नाही देत. किलो बरं आहे त्यांचं. चला भाऊ बहिणीनं मिरची कुटायची चालू करायची आता. मिरची बी कुटायची, बाहेरच्या बी कुटायची, गिरायक सांभाळावं लागते. ऑनलाईन बी काम चालू केलंय. काय करता नवऱ्याला घरी बसून काहीतरी काम धंदा द्यावा लागतोय ना. होय. आणि परत भांडणं बी करावं लागतात. नाही 4-2 रुपये इन्कम झाले की कमी झाली म्हणावं लागतं. जरा नाही तशी परत मग कामाला जावं लावायची. नाही बसून नाही ठेवायची. मग 4-2 रुपये कमी वाटलं की मग नवऱ्याला म्हणायचं जावा कामाला. लेकरं बाळ खाणारे पिणारे आहेत. हा नाही सगळंच करायचं तसलं एका ह्याच्यावर शिक्का ठोकून नाही बसायचं. इकडं चांगलं चाललं तर इकडं रिटून धरायचं. होय हा पण काम धंदा बी करावा लागतो. बाहेर 4-2 माणसात जाऊन तेव्हा कसा परपंच असा एकदम भारीपैकी चलतो का नाही. मग आता मी काय एका ह्याच्यावर शिक्का ठोकून बसली होय. फेस पडला आणि माझं तिकडे मिशनीव चालली कामाला. आता जाती कुठं मग मिरची. ते तुमच्या मिरचीच्या नाकात माझ्या आहे ना सकाळ धरणं माझ्या नाकातून पाणी गळत या. ती जम्पर कापाय गेलं की नाकातनं पाणी. जम्पर मी म्हणायची मला सर्दी झाली, करकरू जाम झाली इकडं. त्या मिरचीच्या कामाने भाऊ बहिणीनं नाका तोंडा सारं ही जात आहे ती काट. चला मग बाय बाय.